बागलांचा सदैव जनतेसोबत। माहेरी आलेल्या पत्नीचे मित्रांच्या मदतीने पतीने सिने स्टाईल पद्धतीने अपहरण केल्याची घटना सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे घडली आहे। पत्नी, तिची आई आणि भाऊ पांगरी बस स्थानक येथे रस्त्यानं पायी जात असताना मागून कारने आलेल्या पतीने पत्नीच्या आईला ढकलून देत पत्नीला बळजबरीने गाडीत कोंबले। या सर्व अपहरणाचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय। घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत त्यांचा शोध सुरू केलाय। तरुणाने या मुलीला संगमनेर येथे कारने नेत तेथे तिला उतरवून घेत आपल्या 3 मित्रांना कारसह माघारी पाठवून दिले। त्यानंतर या पती पत्नीने बसने लोणी आणि नंतर शिर्डी येथे प्रवास केलाय। तिथून ते गावी परतत असताना वावी पोलिसांनी त्यांचं लोकेशन ट्रॅक करत शिर्डी येथून त्यांना ताब्यात घेतलंय। त्यानंतर मुलीच्या फिर्यादीवरून नवऱ्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केलाय। या संदर्भात वावी पोलिसांनी तरुणाला अटक केली असून त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। अपहरणात त्याला मदत करणाऱ्या 3 संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांनी केली आहे। XUV 300 कारमधून या मुलीचं अपहरण करण्यासाठी मदत करणाऱ्या वैभव पवार याचे 3 मित्र या प्रकरणात पोलिसांसमोर आरोपी म्हणून उभे टाकलेत। प्रेमविवाह झालेल्या या दोघांचा संसार सुरळीत चालावा म्हणून मदतीच्या भावनेनं गेलेले हे 3 मित्र पोलिसांच्या लेखी अपहरणातील आरोपी झालेत। पोलीस त्यांच्या मागावर असून मित्राला केलेली ही मदत त्यांना मात्र गुन्हेगारीचा डाग लावणारी ठरणार आहे। जानेवारी महिन्यात मुलीचं लग्न झालं होतं, परंतु नवरा सतत मारहाण करतो म्हणून मुलगी माहेरी निघून आली होती। काल दुपारी एका रस्त्यानं मुलगी, तिची आई आणि भाऊ पायी चालत असताना पती कारमधून त्याच्या मित्रांसमवेत आला। पत्नीला बळजबरीनं कारमध्ये कोंबण्याचा प्रयत्न केला।